नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. सचिन काशीनाथ सो, कंपोस्ट बांबोडे, पोस्ट नावी, तालुका भोर, जिल्हा पुणे. बर. जर आपण हा जो भाताचा प्लॉट केलाय ह्याला टोटल एसीटी वैदिकचं ॲक्युरेट जे शेड्यूल आहे ते वापरलेलं आहे. तर आता तुमच्या इथं टोटल भात शेती मोठ्या प्रमाणात होती भोर तालुक्यात. तर ह्यापूर्वीचा भात आणि जो ह्या वर्षीचा भात आहे इथून पाठीमागचा काय फरक तुम्हाला जाणवतोय? एससीटी पूर्वीचा भात आणि एससीटी नंतरचा भात, हा एससीटी फरक आहे. हा काय कारण पूर्वी ट्रीटमेंट कशी केली, रोप लावण्यापासून जे रोप टाकलं त्यावेळेस आम्ही कृषी अमृत बेसल डोस अगोदर जमिनीत टाकला होता. न्यूट्री चार्जर, रूट चार्जर, सॉइल चार्जर, मायक्रो चार्जर हे 2 पुती टाकून त्यावर बेड केले पहिले तयार. त्या बेडवर रोपं लावली. ते रोपच आमच्या 20व्या दिवशी लागवडीला ते रोप 35-40 दिवसापर्यंत लागवडीला आहे. ते 20 दिवसात लागवड आलं. लागवडीनंतर त्याला चिक्कर करून घेतला. त्याच्यावर कृषी अमृत बेसल डोस वगैरे टाकून घेतला 15 पोती. आणि ती लागण करताना आम्ही कोकणातील लोक बायका आणले होते. त्या बायका परंपरेगत भात लावतात. आता काय झालं, 5 वाजता त्यांनी काही भात लावला, काही बांधावर टाकून गेल्या. आता बांधव आम्ही लावताना काय करत होतो की सॉइल चार्जर, रूट चार्जर आणि पाण्यात ही रोपं बुडून ठेवली होती. त्या बायका संध्याकाळी गेल्या, दुसऱ्या सकाळी लावायला आल्या तर ती रोपं एकमेकाला इंटरलॉकिंग झाली एका रात्रीत. म्हणजे ते सेटिंग झालं. म्हणजे एक 60 वर्षाच्या आजी होत्या, त्या म्हणल्या मी आता एवढ्या वर्ष भात लावते पण बाबा मी पहिल्यांदा असा भात बघितला की एका रात्री एकमेकाच्या मुळ्या एकमेकाला चिकटल्यात. कारण ते मुळे एकदम सुट्टे असतात. अगदी बरोबर. ते सहज येतात, म्हणजे सहज अगदी ते काढताना लावतात. ते एवढ्या रोपांना सेटिंग झालं एका रात्री. त्यामुळे माझ्या आयुष्यात बघितलं नाही. म्हणजे जेमिनी जायच्या अगोदर त्यांनी काम चालू केलं, बांधावरतीच काम चालू करतं. आणि आता बघा हा 5 तारखेला याला महिना होईल. एक महिना होईल. म्हणजे आता महिना झाला थोडक्यात. आता तुमचा जो परिसर आहे मला नाही वाटत असा भात कुठं असेल कुणाचा म्हणून. नाहीये म्हणजे अतिशयोक्ती नाही, फॅक्टच ती. आपण म्हणून नाही उपयोग, खरोखर आहे. म्हणजे आता हे भाताची उंची, त्याची ग्रीनरी, त्याची पानाची रुंदी काय हे असं नाहीच आहे माहितीये का. एवढे फुटवे. आता आपण आलतो की आता वास पण येतोय. ऍक्च्युली अजून तो मोहरात यायचा आहे. त्यानंतर खरं वास चालू होतं ते आताच वास यायला लागलेला आहे. आणि बघा विशेष म्हणजे काय की पुढे तिथं गेलो की गुडघ्या एवढे पाय काढतात. बरोबर. शिवानी तो चिकडानी करतो, तो म्हणतो नाही मला यावरती एसटीचे भात आणायचीच. ही टेक्नॉलॉजी आहे ना पूर्ण अडॉप्ट करून मला हे रिझल्ट बघायचा. आणि रिझल्ट आहे तो नाही. तुम्ही आता हे मला वाटतं भाताच्या अगोदर तुम्ही भुईमुगाला ऊसाला वापरली. तर तुम्ही मला भुईमुगाचा एक किस्सा सांगत होता, म्हणजे तुमचा विश्वास या टेक्नॉलॉजीवर बसला. उन्हाळी भुईमुग केलता. तो भुईमुग पेरला. शिवाचं म्हणणं की ते भुईमुग आपले काका येणारच नाही. आम्ही गेलो वाईला. आम्ही वाईला गेल्यानंतर वाईला मिळते माहिती होतं, आम्हाला इथे मिळते पहिल्यांदा माहित नव्हतं. आम्ही वाईवरून 3 पोती आणली. 3 पोती आणून त्याला डोस दिला. आणि 15 दिवसात असा काय करिश्मा झाला, झाडं वाढली, झाडाची पानं वाढली, जे रिकामी जागा होती ती वेळ सगळीकडे पसरले. आणि जिथं 2 पोती अपेक्षा होती तिथं आम्हाला 8 पोती भुईमुग झाला. काय एवढा एससीटीने कमाल केली काय आजूबा आहे. म्हणजे हा लोक म्हणतात ना की 70ला हरित क्रांती झाली वगैरे, तर आज ही खऱ्या दृष्टीने हरित क्रांती काय. अगदी बरोबर. तर आम्ही शेतकऱ्यांबरोबर काम करताना एवढ्या उत्स्फूर्त येतात आणि ते एवढे रिझल्टली बारवलेले आहेत. आता तुम्ही ऊसाला पण वापरलं. ऊसाला मला वाटतं एकरी तुम्ही 30 बॅगा वापरल्या. 40 बॅगा, काही 35 पण 35च्या पुढेच एकरी. तिथं पण तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी. तर एससीटी वैदिक वापरण्यापूर्वी तुमची शेतीबद्दल काय धारणा होती, म्हणजे किंवा त्याचं प्रॉफिट वगैरे काय? एससीटी वापरायच्या आधी आम्ही रासायनिक बरेच प्रभाव वापरले. अगदी यारामिला सारख्या महागडे औषधे ती सुद्धा वापरले, पण समाधान प्रकार नव्हता. आणि एवढं टाकून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. आज तिथं दोन्ही पण आहे, समाधान पण आहे आणि उत्पन्न पण आहे. या दोन्ही गोष्टी एससीटी मुळे मिळतात. आणि शेतात आल्यानंतर एवढी ग्रीनरी आहे ना, ते पीक मी म्हणतो जाऊ दे, त्या पिकाने भविष्यात काय होईल ते होईल, देऊ न देऊ, पण ते पीक बघून आज जे समाधान वाटतं ना. कसं असतं, आपला मागाशी विषय झाला की कुठलीही टेक्नॉलॉजी वापरताना किंवा कोणते असं तुम्ही डॉक्टरांचं उदाहरण दिलं की एखाद्या डॉक्टर काय गेल्यावर ह्या डॉक्टरचा गुण माणसात पण तो पॉझिटिव्हपणा पाहिजे. तर तो तुमच्यात असल्यामुळे त्याचा अजून गुण आला. म्हणजे आम्ही सांगू का, संध्याकाळी एससीटीचा व्हिडिओ बघू. आणि आमचं आहे ना जे तुम्हाला आम्ही पाठवलेले त्यात आहे की हा काय श्वास आहे.
व्हिडिओ बघणं हा श्वास आहे. तुम्ही तो श्वास चालू ठेवला तर तुमचं जीवन तसं तुम्ही आणि तुम्हाला त्यातनं नॉलेज पण वाढणार आहे. बरोबर आहे. आज आहे ना भारतात फार कमी लोक आहेत की जी शेड्यूल फॉलो करतात, पण आता तुम्हाला त्याचा दिसतोय की तुम्ही सगळ्यांपेक्षा दुपटीने पुढे आहात हो म्हणजे सगळ्या बाबतीत. बरोबर आहे. आणि मगाशीच आपला विषय झाला की आम्ही खत नाही विकत, आम्ही काय विकतो, बरोबर आरोग्य विकतो. मग तुमचा कन्सेप्ट कसा आहे, माती बलवान पीक पैलवान विषय नाही ना. शेतकरी धनवान आणि ग्राहक आरोग्यवान. मुळात तुमची मातीच तुम्ही एवढी बलवान पडताय मिळते की आमची येणारी दुसरी जनरेशन आहे ना ती सोनच उगवणार आहे. अगदी आम्हाला बरोबर. थोडा त्रास होतोय कारण आम्ही आता एवढं पारंपरिक रासायनिक वापरलंय. बरोबर आहे. हे रासायनिक आम्ही ह्याच्यावर येतोय तरी आम्हाला रिझल्ट चांगले आहेत. आमची नेक्स्ट जनरेशन जेव्हा ही जमीन ताब्यात घेणार आहे ना ते तर सोनच पिकवणार हो. 100%. आणि याला सगळं कारणीभूत फक्त एससीटी. आणि तुम्ही माग मध्ये पण म्हणत होता आता मध्ये आता आपली चर्चा झाली ती की ही टेक्नॉलॉजी आल्यापासून शेती एकदम असं सोपी वाटायला लागली. सोपी वाटायला लागली, खरं सोपी वाटायला लागली. पुढे कसं व्हायचं, कन्फ्युजन व्हायचं. हा, हा. कन्फ्युजन काय व्हायचं की युरिया वापरा, 19 वापरा, एनपीके एवढा पाहिजे तेवढा पाहिजे, तो समतोल पाहिजे. आता ते झंझट राहील नाही एनपीकेचे वगैरे. कृषी अमृत आणा, न्यूट्रीचार्जर, रूट चार्जर टाका, त्यात तुम्ही दिले शेड्यूल फॉलो करा. आम्हाला विचार करायची आजीवनशी राहिली नाही. आमचा विचार सगळं तेच करायला म्हणजे थोडक्यात लॅपटॉपला फक्त पेन ड्राईव्ह लावायचं. आता शेड्यूल काय आहे, पुढच्या आठवड्यात एवढी फवारणी करायची, संपला विषय. बाकी समतोल मिळतोय का काय मिळतोय ते आता विचारच करायचा. आणि पूर्वी समतोल कुठे मिळत होतो, नाही नव्हता मिळत माहिती. नाही. उलट रासायनिक आपली वाटच लागली, रासायनिक फायदा झालाच नाही. तुम्ही जे मला हरित क्रांती का आता खरं हरित क्रांती आता चालू झाली. आता खरी हरित क्रांती दिसते ना, ही हरित क्रांतीच आहे ना. अगदी अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे जे तुम्हाला आज ही जी हिरवपणा आहे, या झाडाची रुंदी, हे कशाच होईल बरोबर. ना. बरोबर. आणि तरी म्हणजे थोडेसे अजून 10 फूट आता वाटते 15-30 फूट टाकली असती ना तर भात एवढे झाले. नाही निश्चितच होईल. मला दुसरा एक तुम्हाला असं विचारायचंय की रेग्युलर शेतकरी जो 24 तास आहे अवेलेबल शेतीसाठी तसं तुम्ही नाहीये. तुम्ही राहिला सासवडला किंवा पुण्याला असता. बरोबर आहे. आणि तुमचे जे आहेत तुमचे साथीदार ते पाहतात सगळं. म्हणजे इथं जे रेग्युलर शेतकरी आहे त्याच्यापेक्षा पण तुम्ही अचीव्ह केली गोष्ट की त्यांना तुम्ही सोप्यात अचीव्ह केली. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मग ह्या माध्यमातून काय म्हणजे संदेश देऊ इच्छिताल? नाही, मी तर म्हणतो प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावं. आणि नुसतं वापरावं नाही, यावं बघावं, त्यांनी अनुभव घ्यावा आणि मग 10 जणांना सांगावं की हे वापर म्हणून. अगदी बरोबर. जसं मी 2 वर्ष बघतो मला एकच कुठे मिळते का, मला पहिला एकच होता माहित नव्हतं मला इथे मिळते. नंतर इथं मी इथून 50 किलोमीटर टेम्पो भाड्याने येतो, 4,000 रुपये भाडं देतो आणि पोती आणायची. अगदी बरोबर. आणि विषय म्हणजे काय, मला जो सहकारी मिळालाय ना पण तेवढं इम्प्लिमेंट पण फार महत्वाचं. त्यांनी पण एवढं मनावर म्हणून काम करतोय ना तो, मग त्याचे हे रिझल्ट आहेत. अगदी बरोबर. असं आहे ना. त्याने ऊस सुद्धा आहे ना, त्यांनी ऊस सुद्धा 1 नंबर आणलाय. आमच्या भागात असा ऊस नाहीये. नाही बरोबर आहे. आपला पेरे, ऊसाची जाडी, ऊसाची पानं काय. आमचं 6 महिन्यात ऊस किती काढणार आहे? 21 काढणार. फुल तयार करणार यावेळेस. अरे वा. फुल खायला देणार. आणि मग आणि तो गुळ आहे ना खरं तर तो गुळ आहे ना खरं आपल्या वैदिकच्या प्रोडक्ट साठी लागणार आहे. हो ना. भिजवायला त्या खरं त्या गुळाची गरज आहे आपल्याला. विष मुक्त गुळ आहे ना, त्या गुळाची गुळ खाताना लोकांनी म्हणलं पाहिजे अजून द्या म्हणून, माहितीये का. आणि येणार आहे कारण एसिडी तेवढे गुण उतरणार आहेत त्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. ओके. तो पहिले जो डेप तयार होईल ते आपले देव आहेत रामसर. पहिले देवाला वाटतात ना. खरं देवच असते. मला सांगा ना, आज शेतकरी भरडतोय हो, ह्या रासायनिक शेतकरी भरडतोय, शेतकरी टाकतोय रासायनिक खत, अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. बरं मिळालं तर तो विषय सांगतो. आज त्या देवाच्या रूपाने काय करणं, एससीटी आलं, एससीटी वैदिक आलं, आपल्याला विषमुक्त अन्न खायला मिळणार आहे. मग अजून एक दिवस म्हणला पाहिजे. हो बरोबर. मुळात मी शेती ना, शेती मी एक माझ्या म्हणून करतो. पण ती माझ्याकडे असताना मी त्यात भरपूर वाचायचो खत आणून, पण समाधान आहे ना 0 होतं. फक्त आपल्या वाढवडिलांनी दिली शेती, आपल्याकडे हँडवर दिली ती पिकवायची. आता कसं होतं माहितीये, आता जे समाधान मिळते ना ते वेगळंच समाधान. मे बी ते एससीटी वैदिक मुळे असेल, त्या ऋषी महर्षींची आशीर्वाद असतील काय, ते म्हणतात ना पिंडी ते ब्रह्मांडी, त्यातून वर्ण जे आशीर्वाद मिळत असतील. पण बघा आता भारताचे दूध राहिले, एक प्रकार समाधान आहे. हे समाधान आपल्या पैशात नाही ना. नाही असं आहे. आणि हेच ज्यावेळेस आपल्या पोटात जाईल ना अजून काय पाहिजे, अजून त्याच्यासारखं तर समाधानच नाही. आपल्याचं विषमुक्त आज डायबेटीस, कॅन्सर यासारखे जे आजार होऊ घातलेत, हे जर आपण मुक्त झालो आणि डॉक्टरांची भरती करण्यात जाऊ दे ना, आम्ही होतो शेतीला जाऊ दे, आपली आई आहे ना. बरोबर. आईला जर गेले ते खायला काय फरक पडतो. शेवटी पुढची पिढी जमीन चांगली घेणार आहे ना. 100%. आज मी तुम्हाला सांगतो, पुढच्या पिढीला आपण
ही काळ्या दगडावली पांढरी रेषा आता मगाशी पण तुम्ही बोलताना म्हणला 2029 ही बॉर्डर लाईन आहे आपली. Border. काहींचा अंत होणार आहे आणि काहींचा प्रारंभ होणार आहे. ह्या वाईट गोष्टी कुठे आहेत आपल्याला अंताला? रासायनिक खतं आणि राम सरांच्या माध्यमातून जीएसटी वैदिक आलेले हे आरंभ आहे. म्हणजे आपलं जीवनच बदलणार आहे माहितीये का? म्हणजे शेतकऱ्यांनी ठरवायचंय की त्याला अंताकडे जायचंय का आरंभाकडे जायचंय? आणि तुम्हाला साहेब सांगतो, तुम्ही आम्हाला देताय, पण एक वेळ असं होणार की आम्हाला तुमच्याकडे वेटिंग करावं लागणार आहे. कारण पर्याय राहणार नाहीये. आज मी सांगा की आता तो दुसरा शेतकरी त्या बांधावर उभा आहे, बरोबर काय माझं बघून तो शेतकरी आकर्षित झाला. बरोबर. त्याने आज गुलछडी केलेली, बरोबर. आज एक झाला, उद्या 10 होणार आहेत. आणि हीच ताकद आहे, हीच ताकद आहे. हीच ताकद आणि आहे. मी म्हणतो ना, ह्याला पब्लिसिटी ही करायची गरज नाही. लोक येऊन बघतात. आर्थिक ग्रामसेवक भाऊसाहेब येऊन गेले, ते म्हणले मी परत येतो. परत आणि मला तुम्ही मग अशी त्यांना 2 मिनिटं ऍक्च्युली थांबायला वेळ नव्हता, पण 5 मिनिटं घालवले. मला तांदूळ बुक करून गेले का नाही? गेले अजून मला तांदूळ यायचा आहे, कोमातनं बाहेर पडायचं आहे. मग साहेब बस ना, मला मी म्हणतो मी त्यांना विकील न विकील नंतरचा प्रश्न आहे. नंतर प्रश्न आहे. आज मला समाधान काय आहे? बरोबर. किंवा आज जो सेवा करतोय ह्याला समाधान काय? मी केलेलं कष्टाला चीज झालं. बरोबर. काय आज माझा अजून पोरांना बाहेर येतो, तो तांदूळ बुक होतोय. बरोबर. ह्यापेक्षा अजून काय पाहिजे? नाही, 100% खरं आहे. हेच समाधान महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आता ह्याच बाजूला आपलं सोयाबीन आहे. असं किती जबरदस्त माल आहे. बघा सेटिंग बघा, शेंगाचा आकार बघा. एकही शेंग तुम्हाला बारीक नाही, म्हणजे टॉप टू बॉटम सगळ्या शेंगाने लगडलेले. आणि असं म्हणजे युनिफॉर्म आहे सर्व, म्हणजे असं काही नाही साहेब. जे अजून फुटे फुटतं त्याला अजून फुलकळी येते, अजून याला शेंगा लागले बघा. अजून म्हणजे सेटिंग झालंय तरी येते ते, अजून चालूच आहेत फुलं, अजून चालू आहेत ते. म्हणजे याचं काम थांबलेलं नाहीये. आणि तुम्ही मला सांगत होता जो एफर्ट आपण भाताला लावला, तो सोयाबीनला तरी लावला नाही. त्या सोयाबीनला नाही लावला. म्हणजे सोयाबीनला जे 100% शेड्यूल आहे ते फॉलो केलेलं नाहीये. फक्त आम्ही 1 ते 2 फवारणी घेतलेले आहेत. जर 100% केलं असतं ना, तर सोयाबीन मला वाटतं पानं कमी, शेंगा जास्त आम्हाला. ठीक आहे. आपण आता परत तुम्ही टोटल करणारच वैध. हे आम्ही सोडत नाही. जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत आम्ही आता हे सोडत नसतो. ओके. कारण आम्हाला सोनं मिळालंय. सोनं कसं सोडू आम्ही? बरोबर. म्हणजे सोनं किंवा आम्ही हिराच म्हणू. हिरा म्हणलं तरी काही फरक पडत नाही. लोकांनी पार खायचा आहे, त्याला हे करायचं. ठीक आहे. धन्यवाद. नमस्ते.